निवडणुकीच्या निमित्तानं जोरदार टीकेचं घमासान युद्ध शांत झाल्यानंतर काही क्षणातच कोकणातल्या राजकारणानं पुन्हा पेट घेतलाय। काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या राहत्या इमारतीखाली लावलेल्या 5 आणि काँग्रेस कार्यालयासमोरील 1 अशा एकूण 6 मोटरसायकली जाळण्यात आल्या। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर एकूण 1,40,000चं नुकसान झाल्याचं सांगितलंय। सावंतवाडी पोलीस पाठे 4:45च्या सुमारास शिवकृपा अपार्टमेंट इथं गाडी जाळल्याचा कॉल आला होता। त्यामुळे स्टाफ गेला होता। तर 2 गाड्या मोटरसायकल जाळल्या होत्या। त्यावरून तिथल्या गाडी मालकांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे। आतापर्यंत साहेब काय असं संशय वगैरे अजून तसं काय नाव निष्पन्न झालेलं नाही। तपास चालू आहे, त्यात निष्पन्न त्याच्या कायदेशीर कारवाई केली जाते। बरं साहेब, एकूण किती गाड्या जळाल्या आहेत आतापर्यंत असं काय तुम्ही? दोन गाड्या जळालेल्या आहेत आणि त्या गाड्या जळत असताना त्याच्या झडीमुळे साईडला असलेलं स्कूटी त्यांना थोडंसं ते फायबर असल्यामुळे ते मेल्ट झालेलं आहे त्यांचं। पूर्णपणे 2 मोटरसायकल जळालेले। तक्रार राजकीय काही नाही। तक्रारदारांचं म्हणणं आहे की पेट्रोल चोरीच्या उद्देशानं त्या केलेलं असं तक्रारदारांचं म्हणणं आहे। तर राजकीय असं सध्या काही नाही। दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर आणि तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेचा निषेध केला आहे। आज पहाटे भल्या पहाटे अंधाराचा फायदा घेऊन काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुक्याचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या बिल्डिंगखाली पार्क असलेल्या 4 मोटरसायकल, त्याच्यात संजू परब 5 मोटरबाईक्स, त्याच्यात संजू परब यांची पण मोटरबाईक होती, याला कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावलेली। पहाटे 3:30च्या दरम्यान हे कृत्य घडलंय आणि त्याचप्रमाणे आमचं जे कार्यालय आहे सावंतवाडीतील त्या काँग्रेस कार्यालयासमोर उभी असलेली मोटरबाईक त्याला देखील आग लावण्यात आली। आजपर्यंत आता जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अतिशय शांत आणि संयमी स्वरूपात पार पडला। प्रत्येक पक्षाने संयम ठेवला आणि आता जे काल रात्री जे कृत्य घडवलेलं आहे ते राजकीय षडयंत्र आहे। काही उमेदवार जे इथे उभे आहेत त्यांचा पूर्वी इतिहास तपासला असता असे काही आपल्याच प्रॉपर्टीजना आग लावणे वगैरे असे प्रकार झालेले आहेत। त्यामुळे एकतर संजू परब जे आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेतच, पण सामाजिक कार्य त्यांचं फार मोठं आहे। त्यामुळे आज सकाळपासून शेतकरी असतील, ज्या लोकांना त्यांनी अनुषंगाने मदत केलेली आहे, कित्येक सामाजिक क्षेत्रातली लोक यांनी येऊन सांत्वन केलं संजू परब यांचं। आणि जनतेमध्ये मात्र या प्रकाराचा तीव्र संताप आहे। आम्ही देखील या सर्व प्रकाराचा निषेध करतो। उद्या मतदान असताना ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येवर असा प्रकार करणं हे लोकशाहीला लांछनास्पद आहे। बरं, हे कृत्य करण्यामागे तुमचा कोणावर संशय आहे का? पोलिसांनी याचा कसून तपास व्हावा, पोलिसांनी याचा कसून तपास करावा। इथे सावंतवाडी तालुक्याच्या आरोंदा इथे जेटी बांधली जाते, त्या जेटीला विरोध करणारी जी संघर्ष समिती आहे त्याचे नेते म्हणजे अध्यक्ष अविनाश शिरोडकर सर काही आठवड्यापूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। काल घडलेलं एक जळीत प्रकरण, मी याचा काय संबंध जोडत नाही, पण पोलीस यंत्रणा गप्प का आहे? पोलीस यंत्रणेने वास्तविक याचा लवकरात लवकर छडा लावावा आणि जनतेसमोर गुन्हेगार आणावेत। याच्यात राजकारण कुठेतरी मूर्त हा आम्हाला नक्की संशय आहे, पण उगीच कोणाची तरी नावं घेणं हे संयुक्तिक नाही। परंतु मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असतानाच कोकणातल्या राजकारणानं पेट घेतल्यामुळं आता राजकीय पक्षांमधील असा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून अशा घटनांवर वॉच ठेवावा लागणार आहे। कॅमेरामन प्रसादसह क्राईम रिपोर्टर नागेश पाटील, लाईव्ह सिंधुदुर्ग।